श्री स्वामी समर्थ। चला व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आता श्रावण महिना सुरू होत आहे। जर इच्छित जोडीदार तुम्हाला मिळवायचा असेल तर श्रावण महिन्याच्या सोमवारी काही उपाय करायचे आहेत हे मी तुम्हाला आता सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। श्रावण महिन्यात अनेक खास योगायोग घडत असतात। श्रावण महिन्यात केवळ महादेवच नव्हे तर माता पार्वतीचीही पूजा केली जाते। यामुळे दाम्पत्य जीवन सुखी होते। जाणून घेऊया आता की कोणते आहेत सोमवारी करायचे उपाय आणि सोमवारी श्रावण महिन्यातील सोमवारी काय करायचं आहे। पहिलं म्हणजे विवाहांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी भगवान शिव प्रसन्न झाले पाहिजेत। भगवान शंकर इच्छा पूर्ण करतात। धार्मिक मान्यतेनुसार 16 सोमवारचे उपवास केल्याने चांगला जीवनसाथी मिळण्यास मदत होते। त्याचप्रमाणे इच्छित जीवनसाथी मिळवण्यासाठी शिवाची पूजा फार महत्त्वाची आहे। दुसरं म्हणजे पवित्र श्रावण महिना सुरू होत आहे। आता पहिला श्रावण सोमवार हा 5 ऑगस्ट 2024 रोजी आहे। दुसरा श्रावण सोमवार आहे 12 ऑगस्ट रोजी। तिसरा श्रावण सोमवार आहे 19 ऑगस्टला आणि चौथा श्रावण सोमवार 26 ऑगस्टला आहे आणि शेवटचा 5वा श्रावण सोमवार हा 2 सप्टेंबरला संपत आहे। तर लग्नासंबंधित अडथळे दूर करण्यासाठी काही उपाय आहेत हे बघूया आता आपण। इच्छित जीवनसाथी मिळवण्यासाठी रामचरितमानसमध्ये वर्णिलेल्या शिवपार्वतीच्या विवाहाची घटना श्रावण महिन्यात दररोज पूर्ण भक्तिभावाने वाचायची आहे। हे वाचून शुभफळ प्राप्त होते आणि इच्छित जोडीदार मिळण्याची इच्छा पूर्ण होते। श्रावण महिन्यात कोणत्याही शिवमंदिरात जाऊन शिवाला 5 फळांच्या रसाचा अभिषेक करायचा आहे। यामुळे लवकर लग्न होण्याची शक्यता असते आणि जीवनात सुरू असलेल्या वैवाहिक समस्यांपासून मुक्तीसुद्धा मिळते। केशर मिश्रित पाणी लग्नाला उशीर होत असेल तर श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवलिंगाला केशर जल अर्पण करावे। असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात। यामुळे लवकर लग्न होण्याची सुद्धा शक्यता असते। पंचाक्षरी मंत्र जप भगवान शिवांच्या पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवायाचा पूर्ण भक्तिभावाने जप केल्यास प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ शकते। शिवमंदिरात जाऊन रुद्राक्षाच्या माळेने दररोज 11 वेळा मंत्राचा जप करायचा आहे। असे केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते। तर अशा प्रकारे हे श्रावण महिन्यातील काही उपाय आहेत सोमवारी करायचे। हे तुम्ही अवश्य करून बघा। खूप चांगला अनुभव येईल तुम्हाला। जे इच्छित जोडीदार पाहिजे आहे किंवा वैवाहिक संबंधात ज्या काही समस्या असतील त्या सर्व दूर होतील। व्हिडिओ जर हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। ओम नमः शिवाय।